आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. या कुंदेंतु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रांधृता, या विनावर दंड मंडित करा. या श्वेत पद्मासना, या ब्रह्मांच्युत शंकर प्रभृतीभिर दैवये सदा वंदिता. सामान पातु सरस्वती भगवती, निशेष जाड्या पहा, निशेष जाड्या पहा, निशेष जाड्या पहा. सच्चिदानंद रूपाय विश्वोपत्याधेतवे, तापत्रे विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. राधा मेरे स्वामिनी, मैं राधे जी को दास, जन्म जन्मी मोहि दीजियो श्री वृंदावन को वास. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगन निहित पानी मंडन मंडनाना. तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि. वाचरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदं भोज तेजस्मृती प्रदेशं. विधींद्राणी देवे सदा स्तूयमानं, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञान. वा वा
ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी, काहीच नेनो, बोलितो वचने अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. सरस्वती माते, द्यावे मज स्फुरती, ए तू का कुळती तुझ लागी. आपुल्या बाळाशी धरी हाताहाती, न करी फजती जनामध्ये. रायगडी मंदिरी वसे माझा राया, अजन्म जन्मासी अर्पितो ही काया. जगदेश्वरासी जोडिली ज्याची ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती. जिने धर्म जितविलाची बळी, तो संभाजी जानन वाळी. का अवतरला तयाची आकुळी, तया शिव छत्रपतीच्या चरण कमळी. साष्टांग नमन करीत असो, जयांचे केले या स्मरण. होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता विठाला विठाला. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी इकू कमी करा. चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग अखिल कोटी ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा यांचे लाडके लाडीवाळ असणारे नवे नवे या अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा. जगाचा संसार सुखाचा करण्याकरता ज्यांनी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली, गाथ्याच्या माध्यमातून ज्यांनी जगाला 5वा वेद दिला, असे असणारे गाथा मूर्ती पंचम वेद निर्माते आपल्या मराठी लोकांना मराठी भाषेत मराठी बाण्यांनी ज्या संतांनी उपदेश केला, असे असणारे देवमान्य लोकमान्य संतमान्य संत सम्राट जगद्गुरु तुकोबाराया यांचा 4 चरणाचा अभंग आहे. अभंग उपदेश पर प्रकरणामधला आहे व गोडासा चिंतनीय आहे. विठाला विठाला. या विश्वाच्या पाठीवरती जगद्गुरु 3. जगद्गुरु पहिले कृष्ण वंदे जगद्गुरु, ते देवच आहे. जगद्गुरु दुसरे आद्य गुरु शंकराचार्य आणि जगद्गुरु तिसरे जगद्गुरु तुका. अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा येथोनी.
वाजवा टाळी. तुम्हाला फक्त कीर्तन होईपर्यंत फक्त टाळ्या वाजवायच्या, बाकी काहीच करायचं नाही. या विश्वाच्या पाठीवरती जगद्गुरु 3, जगद्गुरु पहिले वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. ते देवाच आहे. जगद्गुरु दुसरे आद्यगुरु शंकराचार्य आणि जगद्गुरु तिसरे जगद्गुरु तुका, अवतार नाम याचा आणि संप्रदाय सगळ्यांचा येथून या. एवढ्या अधिकार संपन्न तुकोबारायांचा अभंग आपण सेवेसाठी घेतलाय महाराज. या अभंगामध्ये तुकोबाराय तुम्ही आम्हाला उपदेश करतात. इथून मागच्या आयुष्यामध्ये तुम्ही काय केलं मला माहिती नाही. इथून मागच्या आयुष्यामध्ये तुम्ही जीवन कसं जगलात मला माहिती नाही. पण इथून समोर तुम्ही तुमचं आयुष्य वाया घालवू नका. मग काय करा, आपुलाले चित्त शुद्ध करा. मग काही साधक तुकोबारायांकडे गेले आणि तुकोबारायांना म्हटले, तुकोबाराया तुम्ही म्हणता चित्त शुद्ध करा, चित्त निर्मळ करा, पण का हो तुकोबाराया, हे चित्त शुद्ध करण्याकरता, हे चित्त निर्मळ करण्याकरता नेमकं करायचं तरी काय? त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, बाबा अरे काहीच करायचं काम नाही, फक्त एक काम कर. काय कर? हित ते करावे देवाचे चिंतन आणि करोनिया मन एकविध किंवा शुद्ध भावे. तू शुद्ध भावाने, शुद्ध अंतकरणाने आणि शुद्ध विश्वासाने त्या पांडुरंगाचं नामस्मरण कर. एकदा का तू त्या पांडुरंगाचं नामस्मरण शुद्ध भावाने केलं की तुझं हित आपोआप झाल्याशिवाय राहणार नाही. तुझं चित्त आपोआप निर्मळ होईल. आणि अभंगाचा शेवट करताना तुकोबाराय म्हणतात, अरे बाबा हो तुम्हाला मी किती शिकवावं. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार आणि करा काय फार शिकवावे. सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठला अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी, अभंगावरती बोलण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा, अकारण कारण करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगताधार अखिल कोटी पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप अखंड समाधीस्थ असणारे कैवल्य सम्राट चक्रवर्ती माऊली महावष्टो ज्ञानोबाराया जाळोनी संसार बैसोल अंगणी ज्यांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली आणि वारकरी संप्रदायाच्या कळशास्थानी विराजमान झाले असे असणारे देऊचे सुप्रसिद्ध साधू माझे तुकोबाराया संतही आहे, शांतही आहेत आणि श्रीमंत सुद्धा आहे. ह्या तीनही पदव्या महाराष्ट्रामध्ये फक्त एकाच संतांना शोभून दिसतात असे असणारे पैठण निवासी एकनाथ महाराज व ज्यांच्या कीर्तनामध्ये जगाचा विश्वाचा चालक मालक पंढरीश पांडुरंग परमात्मा नाचायचा किंवा ज्या संताचा देवाला एक क्षण विरह सुद्धा सहन होत नव्हता एवढे अधिकार संपन्न नामदेवराय आपल्या भागाचं वैभव आज आपला विदर्भ ज्या संतांमुळे जगप्रख्यात झाला असे असणारे विदर्भ पंढरी श्री संत गजानन महाराज आपल्याच भागाचं वैभव न्याय वार्तांत वेदांत वागीश विद्वन्य मूर्धन्य ब्रह्मभूत गुरुवर्य विश्राम बापू महाराज स्वराज्याचं स्वप्न उळाचे बाळगणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब प्रतिपच्च चंद्र लेखे व वर्धी विष्णुश वंदिता शहा सुनो शिवशस्या मुद्रा भद्राय राजते स्वराज्याची राजमुद्रा निर्माण करणारे स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजीराजे आपल्या आईचं स्वप्न आहे आणि आपल्या वडिलांची विचारपूर्ती आहे म्हणून स्वराज्यासाठी रात्रंदिवस झटणारे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या वडिलांनी निर्माण केलेलं स्वराज्य आपल्या वडिलांनी निर्माण केलेला राज्यकारभार हा आपण सुद्धा असाच समोर चालवायला पाहिजे या विचाराने प्रेरित होणारा एक युवक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आदी करून सर्वच संत महंत सर्वच महापुरुष या सर्वांच्या कृपा आशीर्वादानं चालू असली आपली ही वारकरी संप्रदायाची ज्ञानगंगा आणि मला वाटतं या ज्ञानगंगेमध्ये गेल्या 2 दिवसापासून आपण आंघोळ करताय आणि आजची ही आपली तिसरी आंघोळ विठ्ठला
श्री संत गजानन महाराज प्रगट दिन महोत्सव वर्ष 5वे. पण एक वाक्य बोलू का दादा? आपण श्री संत गजानन महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह करतोय, त्यांचा प्रगट दिन महोत्सव आपल्या पेनबुरी नगरीमध्ये साजरा करतोय, वर्ष 5वं. पण आज असं वाटतंय आपल्या सोहळ्याचं नियोजन बघून, आपल्या सोहळ्याचं तुमचा सर्वांचा आनंद बघून असं वाटतोय की आज आपल्या सप्त्याचा शताब्दी महोत्सव चालला की काय. एवढं छान वातावरण तुम्ही केलंय महाराज. म्हणून प्रथमतः तुम्हा सर्व गावकरी मंडळींना धन्यवाद देतो. आज ज्यांच्या माध्यमातून इथे येण्याचा योग आला असे असणारे तुम्ही सर्वच ग्रामस्थ मंडळी, तुमच्या सर्वांच्या प्रेमास्तव, तुमच्या सर्वांच्या आग्रहामुळे आज तुमच्या सर्वांचा दर्शनाचा योग मला लाभला. आज खऱ्या अर्थानं ज्यांनी माझं कीर्तनाचं सौजन्य घेतलं, म्हणजे ज्यांनी मला 2 तासाकरता दत्तक घेतलं, असे असणारे आमचे भिकाजी आनंदा कानडे बाबा आणि आमचे परमार्थ स्नेही, परम आदरणीय, परम मित्र विजयभाऊ कानडे, त्यांनी आज या कीर्तनाचं सौजन्य घेतलं. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. महाराज, कीर्तनकाराचं सौजन्य घेतल्याच गेलं पाहिजे, कारण आज आपण गावागावामध्ये कीर्तनकाराचे सौजन्य घेतोय, म्हणून आज आपल्या गावामध्ये एवढा मोठा सप्ताह होतोय महाराज. म्हणून त्यांचं प्रत्येकाचं कौतुक करणं सुद्धा गरज आहे. आणि आज आपला एवढा भव्य दिव्य महोत्सव चाललाय. आज आपल्याला वाटत असेल की आपला पेनबुरी मधला सप्ताह फक्त आपल्या रिसोड तालुक्यापुरताच मर्यादित आहे. नाही दादा, अरे आज आपला सप्ताह फक्त पूर्ण वाशिम जिल्ह्यामुळेच मर्यादित नाही, तर आज आपल्या पेनबुरी गावाचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालतंय महाराज. ही फक्त गजानन नावाची कृपा आहे. श्री संत गजानन महाराजांच्या आशीर्वादामुळं आज आपलं गाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये झळकतंय. अरे फक्त 4 ते 5 हजार लोकसंख्या आपल्या गावाची असेल, पण आज खरंच खऱ्या अर्थानं तुमचं जेवढं कौतुक करावं महाराज तेवढं कमीच आहे. व तसेच आपल्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक, ज्यांच्या मार्गदर्शकाने हा कार्यक्रम चालतोय, असे असणारे आमचे गुरुस्थानी असणारे, माझ्या आजोबांच्या वयाचे असणारे आमचे विजय हजारे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण महाराज, कार्यक्रम करणं सोपं नाही. एवढे महाराज लोक बोलवणं, एका ठिकाणी गोळा करणं शक्य नाही महाराज, पण त्यांच्या हिमतीला सुद्धा दाद दिली पाहिजे. मला असं कळालं की आमचे हजारे सर शासकीय सेवेमध्ये होते, म्हणजे शिक्षक होते. माझं वाक्य कागदावरती लिहून ठेवा. आपण जर आता कुठेही जरी पाहिलं तर शासकीय सेवेमधील असणारे लोक, त्यांना वारकरी संप्रदायाची आवड नाही दादा, त्यांना तुळशी माळ गळ्यामध्ये घाला वाटत नाही. पण मी आज अभिमानाने नाही पण स्वाभिमानाने सांगेल, तुमच्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक विजय हजारे सर, त्यांचं क्षेत्र जरी शासकीय असेल पण विचार मात्र वारकरी संप्रदायाचे आहेत. म्हणून आज एवढा मोठा भव्य दिवस सोहळा ते करताय महाराज. तसेच आपल्या कार्यक्रमाचे सर्वच मार्गदर्शक, आयोजक, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायत सर्व सदस्य, श्री संत गजानन महाराज सेवाधारी गट क्रमांक 1, 2, 3, 4, श्री संत गजानन महाराज सेवा समष्टी, समस्त गावकरी मंडळी पेनबुरी, सर्वांची नावं आले आता. व तसेच या कीर्तन साथीकरता उपस्थित असणारे महाराष्ट्रातील सर्वच दिग्गज गुणजन मंडळी. आता यांना कलाकार म्हणता येणार नाही, कारण कलाकार तमाशात असतात, बरोबर. सर्वच उपस्थित असणारे सर्वच एका होणी बळी. आता कोणाकोणाचं नाव घ्यावं महाराज. आज मृदंग साथीकरता उपस्थित असणारा एक महाराष्ट्रातील अनमोल हिरा, की ज्यांचं दर्शन लोकांना दुरून सुद्धा शक्य आहे, पण आज 8 दिवस तुमच्या सेवेमध्ये किती पुण्य असेल तुमचं लक्षात ठेवा दादा. अरे महाराष्ट्रातील टॉप 10 मृदंग वादक काढावे, आणि त्या टॉप 10 मृदंग वादकामध्ये ज्यांचं आपल्याला आदरानं नाव घ्यावं असं लागेल, असे असताना आमचे अरुण कदम गुरुजी सुद्धा माझ्या लेकराच्या कीर्तनाला उपस्थित आहेत. गुरुजींनी सुद्धा नतमस्तक होतो. महाराज, खऱ्या अर्थानं पखवाज वाजवणं एवढं सोपं नाही दादा. अरे पखवाज वाजवण्याकरता फार मोठी साधना करावी लागते. आपल्याला सप्ताहामध्ये हजारो कीर्तनकार भेटतील, पण एक पखवाज वादक मिळायला फार कष्ट लागतात. अरे पखवाज वाजवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. पखवाजाची एवढी साधना करावी लागते की आपल्या अंगातला घाम आणि बोटातलं रक्त एकत्र करावं लागतं, तेव्हा पखवाज विठ्ठल विठ्ठल बोलतो महाराज.
अरे कीर्तनकाराला सजीव माणसाच्या तोंडातून विठ्ठल विठ्ठल बोलवता येत नाही. कीर्तनकाराला सजीव माणसाच्या तोंडातून सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलवता येत नाही. पण आज आमचे गुरुजी निर्जीव जनावराच्या कातड्यातून सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलतायत महाराज. त्याला खरा पक्वा जाधक म्हणायचं. म्हणून बाबा सुद्धा आज सेवेसाठी उपस्थित आहेत. त्यांच्या सुद्धा नतमस्तक होतो. त्याच ठिकाणी गायन साथी करता असणारे महाराष्ट्रातील एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व, गायन सम्राट, गायन गंधर्व, हरिभक्तपरायण आमचे अभिषेक महाराज उंडाळकर गुरुजी. गुरुजींसाठी तर जोरदार टाळ्या वाजवा. मग त्याच ठिकाणी आपल्या गावाचं वैभव, आपल्या गावाचा एक अनमोल हिरा, आमचे परमार्थ स्नेही, परमस्नेही, आदरणीय महादेव महाराज हजारे गुरुजी सुद्धा आज सेवेसाठी उपस्थित आहेत. त्यांच्याच्याने सुद्धा नतमस्तक होतो. त्याच प्रकारे त्यांच्या बाजूला असणारे तुमच्याच गावचा एक अनमोल रत्न आमचे राम महाराज बोरकर. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या वाजवा. दिगंबर महाराज बोरकर, दत्ता महाराज गायकवाड आदी करून सर्वच भजनी मंडळी. आणि आज तुमच्या गावाचं नाव ज्या महाराजांमुळं पूर्ण महाराष्ट्रभर झालंय असे असताना आमचे भरत महाराज बोरकर ते दिसत नाहीये. काही कारणास्तव ते येत नसतील. दादा, आज तुमच्या भरत महाराजा बोरकर बद्दल एक वाक्य बोलेल की त्यांच्याने माझे लहानपणापासून संबंध आहे. अगदी आमच्या घरच्यासारखे संबंध आहे. आज आपलं पेनबुरी गाव ज्या महात्म्यामुळं पूर्ण महाराष्ट्रभर झालंय तो हिरा म्हणजे भरत महाराज बोरकर आहे. दादा, नाही रे नाही कुणाचे कुणी हा अभंग ज्यावेळेस भरत महाराजांनी श्री संत गजानन महाराजांच्या दिंडीमध्ये गायला त्यावेळेस त्या अभंगामुळे आज भरत महाराजांचा हात या महाराष्ट्रामध्ये कोणीच धरत नाही. महाराज एवढा छान गायन कोकिळा, विदर्भ गायन कोकिळा आज म्हणून त्यांना पूर्ण महाराष्ट्रामध्ये संबोधलं जात आहे. म्हणून बाबा नाही येत पण बाबांच्याने सुद्धा नतमस्तक होतो. पण त्याच ठिकाणी चोपदार राहिले वाटते. चोपदाराकडे पाहून मला चोपदार एवढे आवडले. इकडे पण एक तुम्ही विचार करा. आता 15-20 मिनिटं झाले मी इथं उभा आहे. इथं उभा राहिल्या 15-20 मिनिटांमध्ये चोपदार जर मला एवढे आवडत असतील तर त्यांच्या घरच्या मंडळीला किती आवडत असतील याचा विचार केला का? बाबांच्याने सुद्धा नतमस्तक होतो. व ज्यांनी सुंदर अशी माईक सिस्टीम लावली. एक नूर आदमी तर 10 नूर कपडा, तसंच एक नूर कीर्तनकार तर 10 नूर माईक सिस्टीम. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वारकरी संप्रदायाशी निगडीत टाळकळी माळकरी विनेकरी मृदंगाचार्य कीर्तनकार. कीर्तनाला आलेले जे कीर्तनाला येत नाहीत ते, जे कीर्तनाला आले पण कीर्तन झाल्याच्या नंतर नवीन चप्पल जोड नेण्याकरता ते सर्वांच्या त्यांनी नतमस्तक होतो. अजून करूनही एखाद्याचं नाव जर राहिलं असेल तर मला माफ करा. ज्यांच्या मुखार विंदनातून आपण शिव महापुराण कथा श्रवण करतोय असे असणारे बाबा सुद्धा माझ्यासारख्या लेकराच्या कीर्तनाला उपस्थित आहेत. बाबांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो. आता सर्वांचं नाव जर घ्यायचं म्हटलं तर सकाळचे 4 वाजतील, बरोबर? तर तुमचं सगळ्यांचं नाव माझ्याकडून घेणं शक्य नाही. तर एका उखाण्यामध्ये तुमचं नाव घेऊ का? आता आवाज नाही करा उखाणा म्हटलं की. उखाण्याच्या सुद्धा काही नवीन पद्धती आहे महाराज. एखाद्या नवीन मुलीचं लग्न झालं आणि त्या मुलांना आपण जर म्हटलं की ताई नाव घे, त्यावेळेस ती नाही फार छान नाव घेते. ती ताई म्हणते, येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते, खिडकीला 3 तारा आडकी त्याला घुंगरमारा, तिकून आले व्यापारी, व्यापाऱ्यांदारी सुपारी, सुपार देते वाण्याला, हांडा नेते पाण्याला, पाणी टाकते वाड्यात, वाड्यात वाडी 7 वाडे, 7 वाड्याला पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीत कप, कपावर घडी, गढ्यात वाजला एक. ज्ञानोबा तुकोबांचं नाव घेते मी, गजानन बाबांची लेख. पण एकदा का लग्न झालं आणि 4-5 वर्ष झाले, एखादं लेकरूपाळ झालं की त्याने एवढ्या ज्या काही काड्या मोजल्या त्या सगळ्या काड्या कट होणार आणि मग म्हणणार, जात होते हळदी कुंकवाला, बटन तुटलं बटव्याचं. जात होते हळदी कुंकवाला, बटन तुटलं बटव्याचं, आणि काय नाव घ्यायचं त्या सटव्याचं. पण तुम्ही काय घाबरू नका, तुमचं मी असं काही नाव घेत नाही.
पांडुरंगाच्या चरणामध्ये फुलं वाहतो वापून आणि तुमचा सर्वांचं नाव घेतो गजानन बाबाचा मान राखून. विठ्ठल आता आवाज द्या आणि आवाज कडक करा, मोकळा करा, मोकळा गोड करा. सुरुवातीला आपण पांडुरंगाला स्तवन केलं, माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांना सुद्धा स्तवन केलं. अरे पण ज्यांच्यामुळे ही मंदिरे शाबत आहेत ना, मी नेहमी सांगतोय, कवी कलेशांनी सुद्धा सांगितलं, काशे की कला जाती मथुरा में मस्जिद होती, अगर एक शिवाना होता तो सुन्नत सबकी होती. दादा, छत्रपती शिवाजी महाराज जर झाले नसते तर आज नसतं दिसला आया बहिणीच्या गुंगू कपाळी, नसती दिसली अंगणामध्ये तुळस आणि नसते दिसले मंदिरावरती कळस. म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराज सांगणं ही सुद्धा काळाची गरज आहे. अरे आज आपण एवढा मोठा धर्म मंडप उभा केलाय, ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे तुमच्या आमच्यावरती उपकार आहेत. अरे आज आपण या ठिकाणी उपस्थित आहे, आज मी इथे कीर्तन करतोय, हे फक्त छत्रपती शिवरायांचेच उपकार आहेत. म्हणून राज, तुम्हाला एक माझी विनंती असेल, या तिन्ही लोकांमध्ये राज, तुम्ही जिथे कुठे असाल राज, तिथून तुम्ही यावं आणि या सुवर्ण सिंहासनावरती विराजमान व्हावं. आइए महाराज पधारिए, आइए महाराज पधारिए, आइए महाराज पधारिए, रामायण शिकवतो, माणसाने कसं मरावं हे माणसाला महाभारत शिकवतं, पण धर्मासाठी राष्ट्रासाठी माणसाने कसं जगावं हे छत्रपती शिवरायांचं चरित्र शिकवतं, आणि धर्मासाठी राष्ट्रासाठी माणसाने कसं मरावं हे धर्मवीर संभाजी महाराजांचं चरित्र शिकवतं महाराज. म्हणून आज आपण आपल्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाला चरित्राला स्पर्श करणार आहोतच, धर्मवीर संभाजी महाराजांच्या चरित्राला स्पर्श करणार आहोतच. पण तत्आधी मी तुम्हाला दोन विनंत्या करतो, ऐका. अरे पोटाची खळगी नाही भरता आली तरी चालेल, पण पाठीचा कणा हा ताटेच असला पाहिजे, असे शिकवण देणारे छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांचं चरित्र ऐकत असताना आपल्या पाठीचा कणा हा ताटेच असला पाहिजे. आता नका करू, नंतर. आणि दुसरी विनंती, छत्रपती शिवरायांचं चरित्र ऐकत असताना, धर्मवीर संभाजी महाराजांचं चरित्र ऐकत असताना आपल्या अंगावरती शहारे निर्माण होणारच. आपल्याला टाळ्या वाजवायच्या जर अशा वाटल्या तर आपण टाळ्या अशा वाजवायच्या की आपल्या टाळ्यांचा कडकडाट हा स्वर्गात गेला पाहिजे, आणि स्वर्गातून माझ्या राजाने म्हटलं पाहिजे, बघा रे बघा, येशूची कोंडोची तानाजी बघा, आज 350 वर्ष झाले आपल्याला जाऊन, पण आजही माझ्या महाराष्ट्रामध्ये माझे भावे जिवंत आहे, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटलं पाहिजे दादा. म्हणून कीर्तनाला सुरुवात करण्याआधी सर्वजण एकदा हात वरती करा, सर्व सर्व मागं बसलेले सर्व 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 चष्मावले बाबा करा करा करा, सर्व तिकडे मंदिरावरती बसलेले सर्व सर्व करा. छत्रपती शिवाजी महाराजांचा गजर करू आणि सेवेला सुरुवात करू. सर्व सर्व मागचे जवळ का इथले करा करा, हातवर करा. अरे ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान आहे, ज्याला या मातीचा स्वाभिमान आहे, असा प्रत्येक मावळा हातवरती करेल महाराज. आणि एवढे बोलून सुद्धा काही खटकोले हातवरी करत असतील तर त्यांना माझं सांगणं आहे, अरे जी जात भारतामध्ये जन्माला आली ते प्रत्येक व्यक्ती हातवरती करेल, आणि जी अवलाद पाकिस्तानामध्ये जन्माला आली ती व्यक्ती हातवरती करणार नाही दादा.
करा करा करा. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की हिंदू राष्ट्र की जय श्रीराम. जय जय श्रीराम. विठाला विठाला. झाले का मोकळे. अभंग तुकोबारायांचा अभंग आपण सेवेसाठी घेतलाय महाराज. ज्या तुकोबारायांचा अभंग आज आपण सेवेसाठी घेतलाय त्या तुकोबारायांचा अधिकार सामान्य नाही. अरे किती मोठा अधिकार आहे माझ्या तुकोबारायांचा. 5व्या वेदाची निर्माते वारकरी संप्रदायाचा कळस. दादा सदा हे वैकुंठ गमन ही गोष्ट अशक्य आहे, पण ही गोष्ट ज्या संतांनी शक्य करून दाखवली ते तुकाराम महाराज. अहो त्या तुकोबारायांचं वर्णन संतांनी सुद्धा केलं महाराज. अनुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा. माझ्या तुकोबारायांना आकाशा एवढी पदवी दिली महाराज, पण मी याच्याही पुढचं बोलेल की माझ्या तुकोबारायांचा अधिकार एवढा आहे. काय सांगू तुम्हाला फक्त टाळ्या वाजवायच्या, बाकी काहीच करायचं नाही. आपल्याला इथं काही कोणाची धुरे कापायचे नाही, कोणाचे धुरे खोरायचे नाही, फक्त टाळ्या वाजवायच्या. तुकोबारायांचा अधिकार एवढा आहे महाराज, त्या तुकोबारायांना आकाशा एवढी पदवी दिली, पण मी याच्याही पुढचं बोलेल. लहान तोंडी मोठा घास. माझ्या तुकोबारायांचा अधिकार एवढा आहे, अधिकार एवढा आहे की माझ्या तुकोबारायांच्या अधिकारासमोर हे आकाश सुद्धा ठेंगणं पडेल महाराज. एवढा मोठा अधिकार माझ्या तुकोबारायांचा आहे.
अरे अजून तुम्हाला सांगू तुकोबारायांचा अधिकार केवढा आहे. आपल्या एकोणत्या एका लाडक्या लेकीसाठी ज्यांनी दगडाच्या नंदीचं दूध काढलं ना ते तुकाराम महाराज. एक नाही, दोन नाही, तीन नाही, तब्बल 14 दिवस ज्यांनी दगडासह गाथा पाण्यावरती तरला ना ते तुकाराम महाराज. आणि ज्या मंबाजी स्वामींनी तुकोबारायांना काठीनं मारावं पण त्याच मंबाजी स्वामींचे पाय जपून ज्यांच्या कीर्तनामध्ये मंबाजी स्वामीला तुकोबारायांनी बसवलं ते तुकाराम महाराज. अरे हे जर कठीण वाटत असेल तर याच्याही पेक्षा सोपं करून सांगतो. उगाचा झोपतो त्याला आराम म्हणतात, वाम मार्गाने कमवतो त्याला हराम म्हणतात, मेलेला कधी उठत नाही तेव्हा हिराम म्हणतात, मनातलं जागतो त्याला आत्माराम म्हणतात, मित्रासारखा वागतो त्याला सखाराम म्हणतात, अखंड एक पत्नीव्रता व्रत ज्यानं पाळलं ना त्याला सीताराम म्हणतात, आणि साक्षात जगाचा विश्वाचा चालक मालक पंढरशे पांडुरंग परमात्मा ज्यांचे पाय धरण्याकरता यायचा ना त्यांना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. एवढे अधिकार संपन्न तुकोबारायांचा अभंग आपण सेवेसाठी घेतलाय महाराज. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे मज धाडिले निरोपा, आणि मार्ग हा सोपा सुखरूप. हा जो काही भक्तीचा मार्ग आहे, हा जो काही संप्रदायाचा मार्ग आहे, हा सोपा आहे हे सांगण्याकरताच देवानं मला पाठवलं असे तुकोबाराय सांगतात. तुकोबारायांचा अधिकार एवढा आहे, आणि ज्या यमाचं नाव घेतल्याच्या नंतर तुमच्या आमच्या सारख्या लेकराला कंप सुटायचा. तुकाराम यांच्या गायनाबद्दल काय बोलावं महाराज. आपल्याला गायक भरपूर भेटतील, पिक्चर मध्ये गाणारे भरपूर लोक आहे, बँडवर गाणारे भरपूर लोक आहे, पण तुमच्या गायकासाठी आणि वादकासाठी एक वाक्य बोलेल. गाना अगर पेट से हो तो उसे धंधा कहते, गाना अगर पेट से हो तो उसे धंधा कहते हैं, गाना अगर गले से हो तो उसे आलसीपन कहते हैं, लेकिन गाना अगर दिल से हो तो उसे भगवान की भक्ती कहते हैं, उसे भगवान की भक्ती कहते हैं. आणि असं वाजवणं आणि असं गाणं महाराज खरंच मनापासून असणार आहे. म्हणून सर्वांना धन्यवाद देतो. तुकाराम तुकाराम नाम घेता काप्यम. आज या तुकोबारायांचं नाव घेतल्याच्या नंतर यमाला सुद्धा कंब सुटायचा एवढे अधिकार संपन्न माझे तुकोबार आहे. आणि त्या तुकोबारायांचा अभंग आज आपण सेवेसाठी घेतलाय. विठ्ठल विठ्ठल. या अभंगामध्ये तुकोबाराय तुम्हा आम्हाला शिकवतात. काय करतात मायांनो बोला, काय करतात बोला ना, काय करतात. तुमचा 7वा हप्ता पडला नाही का अजून. बोला बोला, बाकी आहे का. बोला काय करतात या अभंगामध्ये तुकोबाराया शिकवतात. मग तुमच्या आणि माझ्या प्रत्येकाच्या मनामध्ये असा कधीतरी प्रश्न आला असेल की का रे, ज्या तुकोबारायाचा आणि आपला काही संबंध नाही, ज्या तुकोबारायाचा आणि आपला कधी संपर्कही आला नाही,
मग ते तुकोबाराय तुम्हा आम्हाला का शिकवतात? तर ऐका, जगद्गुरु तुकोबारायच नाही तर या मृत्यू लोकामध्ये जे जे संत महात्मे जन्माला आले ते प्रत्येक संत महात्मे तुम्हा आम्हाला शिकवण्याकरताच आलेले असतात. ते म्हणतात, करोनी सायास शिकविती सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास करोनी सायास शिकविती. शिकवणे हा संतांचा उद्देश आहे. अहो, संतांचाच नाही तर या मृत्यू लोकांमध्ये जो जो वर्ग जन्माला आला त्या प्रत्येक वर्गाचे काहीतरी उद्दिष्ट सांगितले महाराज. या मृत्यू लोकांमध्ये प्रामुख्याने 3 वर्ग सांगितले. पहिला वर्ग सांगितला काही नाही ते आणावं लागतं. दुसरा वर्ग सांगितला काही येते स्वतःहून येतात. आणि तिसरा वर्ग सांगितला काही नाही ते यावं लागतं, राहावं लागतं, इथलं कार्य करावं लागतं आणि हे जग सोडून जावं लागतं. या पाठीमागे पहिल्या वर्गाकडे पहिला वर्ग सांगितला काही नाही ते आणावं लागतं. आणावं लागतं त्या वर्गामध्ये येतात भगवान परमात्मा. भगवंताला आपल्याला बोलावं लागतं. आपल्या धर्मावरती ज्यावेळेस काहीतरी ग्लानी येते, आपल्या भक्तावरती ज्यावेळेस काहीतरी संकट येतं, तेव्हा भगवान परमात्मा धर्मरक्षणाकरता अवतार घेत असतात. धर्मरक्षा आता आलं करण बघ. आता लागला करण. खिशात हात घालायला लागला. धर्मरक्षा वया अवतार घेसी आणि आपुलिया पायसी भक्तजना. आपल्या धर्मावरती ज्यावेळेस काहीतरी संकट येतं, आपल्या भक्तावरती ज्यावेळेस काहीतरी ग्लानी येते, त्यावेळेस भक्ताला देवाला हाक मारावी लागते आणि तेव्हा भगवान परमात्मा अवतार घेतात. आणि दुसरा वर्ग सांगितला काही येते स्वतःहून येतात आणि स्वतःहून येतात त्या वर्गामध्ये संत महात्मे येतात. संत महात्मे सांगतात, महाराज सांगतात आम्ही कुठून आलो. भावे
याला म्हणतात परफेक्ट बिमारीला योग्य डोस. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. कोणतं कारण? बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. तुमचा माझा जीव उद्धरण्यासाठी, तुमचा माझा जीव तरण्यासाठी आणि तुम्हा आम्हाला मोक्ष मिळण्यासाठी संत महात्मे या मृत्यूलोकामध्ये आले. आणि इथं आल्याच्या नंतर संत महात्म्याने तुम्हा आम्हाला 3 उपदेश केले. संत महात्म्यांचा पहिला उपदेश, संत महात्म्याने तुम्हा आम्हाला जागा करण्याचं काम केलं. संत महात्म्यांचा दुसरा उपदेश, संत महात्म्याने तुम्हा आम्हाला सांभाळण्याचं काम केलं. आणि संत महात्म्यांचा तिसरा उपदेश, संत महात्म्याने तुम्हा आम्हाला शिकवण्याचं काम केलं. आणि तिसरा वर्ग सांगितला, काहींना इथे यावं लागतं, राहावं लागतं, इथलं कार्य करावं लागतं आणि हे जग सोडून जावं लागतं. त्या वर्गामध्ये येतो तुम्ही आम्ही. तुम्हा आम्हाला या मृत्यू लोकांमध्ये जन्म घ्यावाच लागतो. आपलं जे काही कर्म आहे ते कर्म फेडावं लागतं आणि हा देह सोडून जावं लागतो. मग दुसऱ्या वर्गातले संत महात्मे तुम्हा आम्हाला तिसऱ्या वर्गातल्या जड जीवांना जागा करण्याकरता आले, सांभाळण्याकरता आले आणि शिकवण्याकरता आले. मग तुम्ही इथले काही म्हणाल का हो महाराज, तुम्ही म्हणता संत महात्म्यांनी आम्हाला जागा करण्याकरता आले, संत महात्मे आम्हाला जागा करण्याकरता आले, मग आम्ही काही झोपले आहोत का? संत महात्म्याच्या दृष्टिकोनातून, संत महात्म्यांच्या नजरेतून तुम्ही आम्ही झोपलेलेच आहोत. ते म्हणतात जाग बाहेर आत निजले आणि कैसे घराशी घर पण आले. याचा अर्थ असा आहे, आपण संसाराच्या ठिकाणी जागे आहे पण परमार्थाच्या ठिकाणी आपल्याला गाढ झोप लागली. म्हणून संत महात्मे तुम्हा आम्हाला परमार्थाच्या ठिकाणी जागा करण्याकरता आता जागा रे बाई नो आता जागा रे बाई आता जागा रे बाई आता जागा रे बाई बाला रे आता जागा रे बाई आता जागा रे जर व्यथा चुकवायचे असतील तर तुम्ही पूर्ण भावाने, पूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण विश्वासाने त्या पांडुरंगाला शरण जा. उठा जागे वारे उठा जागे आता आणि स्मरण करा. म्हणून संत महात्मे या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर त्यांनी तुम्हा आम्हाला आधी जाग केलं आणि नंतर उपदेश केला. अहो संतांनीच नाही तर आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये जरी गेलो तरी आधी आपल्याला जागा केलं जातं आणि नंतर उपदेश केला जातो. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांचं ब्रीद वाक्य आहे. ते म्हणतात उठा आणि कामाला लागा. उठा या शब्दाचा अर्थ असा आहे की तुम्ही आधी पूर्णपणे
अहो संत महात्म्यानेच तुम्हाला आम्हाला जाग केलं नाही तर आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये जरी गेलं तरी आधी आपल्याला जाग केलं जातं आणि नंतर उपदेश केला जातो. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांचं ब्रीद वाक्य आहे, ते म्हणतात उठा आणि कामाला लागा. उठा या शब्दाचा अर्थ असा आहे की आधी तुम्ही पूर्णपणे जागे व्हा आणि नंतर काम करा. अहो मी तर याच्याही पुढचं सांगेल, स्वाध्याय परिवाराचे परिनेते पांडुरंग शास्त्री आठवले दादा यांचं एक वाक्य ते म्हणतात, हे तरुणांनो तुम्ही आपल्या भारताची शान आहात, तुम्ही आपल्या महाराष्ट्राची शान आहात. आपल्या संस्कृतीची लाज राखणं, आपल्या धर्माची लाज राखणं हे तुमच्या हातामध्ये. मग तुम्ही काय करा, जाग 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 तरुणा, लाज आज संस्कृतीची तूच राखना. हे तरुणांनो आपल्या संस्कृतीची लाज राखणं हे तुमच्या हातामध्ये. मग तुम्ही काय करा, आधी जागे व्हा आणि नंतर आपल्या संस्कृतीचं रक्षण करा. मग तसं संत महात्म्यांनी आधी आम्हाला जाग केलं आणि नंतर तुमचं आणि आमचं संगोपन करायला सुरुवात केली. मग तुम्ही म्हणाल का हो महाराज, तुम्ही म्हणता संतांनी तुमचा आमचा सांभाळ केला, मग आमचे आई वडील आमचा सांभाळ करत नाहीत का? आपले आई वडीलही आपला सांभाळ करतात, पण ज्या दिवशी संतांनी तुमचा आणि माझा सांभाळ केला त्या दिवशी परिणाम भय निरसली खंती, तुम्ही सांभाळिले संती आणि भय निरसली खंती. ज्यावेळेस संत महात्म्याने तुमचा आमचा सांभाळ केला त्यावेळेस तुमच्या आणि माझ्या पाठीमागे कोणत्याच प्रकारची भीती शिल्लक राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. मी अभिमानाने नाही पण स्वाभिमानाने सांगेल, आमच्या वडिलांनी जेव्हा आम्हाला आळंदीमध्ये टाकलं आणि आळंदीमध्ये टाकल्याच्या नंतर आमच्या वडिलांनी आमचा हात घेतला आणि माऊलीच्या समाधीवरती ठेवला आणि माऊलींना सांगितलं, माऊली आजपासून तुम्हीच आमच्या लेकराची आई आणि तुम्हीच आमच्या लेकराची वडील. माऊलींनी 8 ते 9 वर्ष आमचा अनाथासारखा सांभाळ केला. परिणाम आज श्री संत गजानन महाराजांचा प्रगट दिन महोत्सव आपण आपल्या पेनबुरूमध्ये साजरा करतोय. महाराज आज एवढे हजारो लोक माझ्या समोर तुम्ही बसलेले आहे, पण परिणाम बघा, संतांनी माझा सांभाळ केला. पात्रता नसताना सुद्धा आज तुमच्या समोर बोलतोय, फक्त संतांची संगत. विठ्ठल. संत महात्म्याने जर तुमचा आमचा जर सांभाळ केला तर तुमच्या आमच्या पाठीमागे कोणत्याच प्रकारची भीती राहत नाही. म्हणून संत महात्मे आम्हाला सांभाळण्याकरता या मृत्यू लोकांमध्ये आलेले असतात. आणि संतांचा तिसरा उपदेश संत महात्मे आम्हाला शिकवण्याकरता आलेले असतात. तुमचा माझा जीव तरण्यासाठी, तुमचा माझा जीव उद्धारण्यासाठी आणि आम्हाला मोक्ष मिळण्यासाठी संत महात्म्या या मृत्यू लोकांमध्ये आलेले असतात. आणि इथं आल्याच्या नंतर ते म्हणतात, तुकोबाराय म्हणतात, अरे बाबा हो, तुम्हा आम्हाला जो काही जन्म मिळाला, जो काही नरदेह मिळाला हा फार दुरून मिळाला. किती दुरून मिळाला? दुरोनी आलो गिमा, दुःख झाले केवढे. अरे किती दुरून आलोय, मी वाशिमवरून आलो, एवढा दुरून का नाही? अरे 84 लक्ष योनी सांगितलंय महाराज. एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मानवाचा. एका एका योनीमध्ये कोटी कोटी फेऱ्या सांगितलंय आणि मग तुम्हाला आम्हाला हा मृत्यूदेह मिळाला. आणि हा जन्म, हा मनुष्य देह तुम्हाला आम्हाला मिळाला. देवाधिकांना सुद्धा ही जन्म मिळण्याची, हा देह मिळण्याची इच्छा झाली, पण त्यांना सुद्धा मिळालं नाही. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा आणि मृत्यू लोके व्हावा जन्मांबा. स्वर्गातल्या देवाधिकांना सुद्धा वाटलं की हा नरदेह तुम्हाला आम्हाला मिळावा, पण त्यांना सुद्धा मिळाला नाही. एवढा अनमोल किमतीचा नरदेह तुम्हाला आम्हाला मिळाला. हा नरदेह तुम्ही मातीमोल मिळवू नका. अरे देवाने आपल्याला नरदेह दिला, कशा करता दिला? देवे दिला देह भजना गोमटा आणि तो या झाला फाटा बाधिकेचा. अहो कबीर महाराज तर याच्याही पुढचं सांगतात, औट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया नहा का जमाना खोया. अरे देवाने तुला हा 3.5 हाताचा नरदेह दिला, कशा करता दिला? भजन करण्यासाठी. पण आपण काय केलं? फक्त भोजन. आपण व्यर्थ कामामध्ये आपलं आयुष्य वाया घालवलं महाराज. अरे हा नरदेह एवढा दुर्लभ आहे, एवढा दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे? नरदेह दुर्लभ जाना शत वर्षाची गणना, तर या मध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदरा. मग तुम्ही काय करा? तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आणि या जन्मामध्ये आल्याच्या नंतर तुम्ही जर वासुदेव वासुदेव जर म्हटलं नाही तर मग नाथ महाराज म्हणतात, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही Yeah.
आणि कधी आपल्याला काय घेऊन जाईल काही सांगता येत नाही महाराज. आणि हा नरदेव आपल्याला एवढा मूल्यवान आपला नरदे आहे. या नरद्याला मातीमोल करू नका. मनुष्य जन्म अनमोल रे, इसे मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नाही कभी नाही कभी नाही रे. अरे हा मनुष्य देह, अरे जसा आंधळ्याच्या हातामध्ये जसा कावळा लागावा ना महाराज, आंधळ्याच्या टाळीमध्ये जसा कावळा लागावा तसा आम्हाला हा नरदे मिळालाय. मग या नरद्यामध्ये आल्याच्यानंतर काय करा, तुम्ही पंढरीची वारी करा. या नरद्यामध्ये आल्याच्यानंतर तुम्ही काय करा, गाथा हातामध्ये घ्या. या नरद्यामध्ये आल्याच्यानंतर तुम्ही काय करा, गजानन महाराजांची सेवा करा. या नरद्यामध्ये आल्याच्या नंतर तुम्ही काय करा, तुमच्या मायबापाची सेवा करा. अरे इथून मागच्या आयुष्यामध्ये तुम्ही काय केलं मला माहित आहे. इथून मागच्या आयुष्यामध्ये तुम्ही कसे वागलात मला माहिती नाही, पण इथून समोर तुमच्या आयुष्याची बर्बादी करू नका, तुमच्या आयुष्याचा नायनाट करू नका. याचं उत्तर तुकोबारा अभंगाच्या पहिल्या चरणात देतो. आता तरी पुढे आली उमदे, आता तरी पुढे आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी तुम्ही कपाळी बुक्का लावावा. आता तरी तुम्ही सदाचारानं आयुष्य जगावं. आता तरी तुम्ही हिंदू संस्कृतीचं रक्षण करावं. आता तरी तुम्ही पंढरीची वारी करावी. आता तरी तुम्ही आपल्या भावांसोबत प्रेमानं राहावं. आता तरी तुम्ही आपल्या लेकरांना हिंदू धर्माचं महत्व सांगावं. आता तरी तुम्ही आपल्या भावांसोबत प्रेमानं राहावं महाराज. अरे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आज अशी परिस्थिती आहे की आज सख्खा भाऊ पक्का वैरी होत चाललाय. आज आपण आपल्या रक्ताच्या भावाला विसरत चाललोय दादा. अरे माझे एक वाक्य लक्षात ठेवा. इथे बसले प्रत्येक तरुणाला माझी विनंती असेल की तरुणांनो, तुम्ही एक इन्स्टाला ट्रेंड आणलाय की माझा मित्र माझ्या भावासारखा आहे, माझा मित्र माझ्या भावासारखा आहे. अरे दादा, तुला एक विनंती असेल, तुझ्या मित्राला भावासारखं म्हणण्यापेक्षा तुझ्या भावाला मित्रासारखं म्हण. आयुष्याचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. अरे तुम्हाला अडचण आल्याच्यानंतर तुमचा मित्र तुमच्या कधीच कामा पडणार नाही. पण एक वाक्य लक्षात ठेवा माझं, तुम्ही तुमच्या भावासोबत कितीही दुश्मनी करा, तुम्ही तुमच्या भावाला
आतापर्यंत कधी बोललेले नसाल, तुम्ही तुमच्या भावासोबत कधी प्रेमानं बोललेले नसाल, तुमच्या भावाच्याने तुमची कितीही दुश्मनी असू द्या, पण एक वाक्य लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही संकटात असाल ना महाराज, त्यावेळेस पहिला पाऊल तुमचा भाऊच पुढे टाकेल, हे तेवढं खरं आहे. अरे आपल्यावर काहीतरी संकट आल्याच्या नंतर, आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्याच्या नंतर आपले भाऊबंद, आपले नातेवाईक आपल्याला फळं घेऊन पाहायला भरपूर लोक येतील. आपण बिमार आहे म्हणून आपल्याला सफरचंद घेऊन पाहायला भरपूर लोक येतील. आपण बिमार आहेत म्हणून आपले नातेवाईक आपल्याला केळी घेऊन पाहायला भरपूर लोक येतील. पण एक वाक्य लक्षात ठेवा, आपले नातेवाईक, आपले भाऊबंद आपल्याला फळं घेऊन पाहायला येतील, पण 2000 रुपये घेऊन येणारा फक्त आपला भाऊच असेल, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून त्या भावाला विसरू नका. आणि सर्वात महत्वाचं, आज जिथे समोर लेकर बसलेले आहे, आपले तरुण मुलं बसलेले आहे, त्यांना आपल्या संस्कृतीचं महत्व कळा, त्यांना आपली संस्कृती काय आहे सांगा. अरे आज आपल्या तरुणांना आपली संस्कृती कळत नाही महाराज, फार मोठी शोकांतिका आहे. नाही तर इथे बसलेल्या प्रत्येक मुलाला विचारेल, लेखा तुझं नाव काय रे बाळा, नाव काय तुझं सांग. अंश, कितवीला आहे तू? आत्ता 2-3 महिन्यात एक पिक्चर आला होता, त्या पिक्चरचं नाव काय? 2-3 मध्ये आता ट्रेन मध्ये एक पिक्चर आला, काय त्या पिक्चरचं नाव? हिंदी पिक्चर, पुष्पा. बरोबर बरोबर बरोबर. 4-5 वर्ष आधी एक मराठी पिक्चर आला, त्या पिक्चर मध्ये गाणं आहे झिंगाट. पिक्चरचं नाव क्या बात आहे. त्या पुष्पा 2 मधला एक डायलॉग फार फेमस झाला. काय ते डायलॉग? काय डायलॉग? काय डायलॉगचं नाव काय? हा, झुकेगा नाही साला. वा वा, याचे मायबाप शोधून काढा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जन्मतारीख काय? संभाजी महाराजांची जन्मतारीख माहित नाही का? संभाजी महाराजांची जन्मतारीख, यांना पुष्पा माहितीये, यांना सैराट मधला झिंगाट माहितीये, यांना झुकेगा नाही साला माहितीये, पण याला आपला छत्रपती संभाजी महाराज नाही माहित. किती मोठी शोकांतिका आहे दादा. अरे आज यांना आपल्या संस्कृती, आपल्या महापुरुषांचं महत्व कळणं काळाची गरज आहे. अरे इथे बसलेल्या प्रत्येक मायबापाला एक वाक्य लक्षात ठेवा, माझं पूर्ण कीर्तन विसरला तरी चालेल, पण माझं हे वाक्य काळजावरती लिहून ठेवा. आपल्या लेकरांना ए फॉर ऍपल शिकवण्यापेक्षा, आपल्या लेकरांना बी फॉर बॉल शिकवण्यापेक्षा, आपल्या लेकरांना सी फॉर कॅट शिकवण्यापेक्षा, आणि आपल्या लेकरांना डी फॉर डॉग शिकवण्यापेक्षा, आपल्या लेकरांना ए फॉर अहिल्यादेवी होळकर शिकवा, बी फॉर बाजीप्रभू देशपांडे सांगा, सी फॉर चैतन्य सांगा, डी फॉर ज्ञानेश्वर महाराज सांगा. त्यांच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. अरे आज काळाची गरज आहे महाराज. अरे आज आपली संस्कृती एवढी खालच्या दराला चालली. अरे आज इथे बसलेल्या माझ्या प्रत्येक ताईला विनंती आहे की ताई, तू आपली संस्कृतीचं विसरत चालले. अरे त्या इंस्टाग्रामवरती मुठभर फॉलोअर्स वाढण्याकरता आपण आपल्या बिंबा आणि कमरा दाखवतोय. लाजा वाटल्या पाहिजे आपल्याला. अरे त्या बापाने तर हाताच्या फोडाप्रमाणे आपल्याला 22 वर्ष जगवलं. काय चुकलं त्या बापाचं? आणि फक्त इंस्टाग्रामवरती काहीतरी मुठभर फॉलोअर्स वाढवण्याकरता आपण आपल्या बिंबाने आपल्या कमरा लोकांना दाखवतो. आपल्याला ओढणी घ्यायची लाज वाटते. अरे काय वाटते ओढणी घ्यायची लाज तुम्हाला? अरे तुमच्या मनामध्ये त्या ओढणीची किंमत बाजारामध्ये 50, 60, 70, 80, 90 रुपये असेल. पण माझं वाक्य लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही ती ओढणी तुमच्या अंगावरती घेता, त्यावेळेस त्या बापाची किंमत करोड रुपये झाल्याशिवाय राहत नाही. ही तेवढी खरी गोष्ट आहे. म्हणून आज आपण आपली संस्कृती जपणं काळाची गरज आहे. आता या विषयावरती मी समोर बोलणारच आहे, पण अजूनही आपल्याला संत वचनाची अनुभव आपल्याला आला नाही, अजूनही आपला संत वचनावरती विश्वास राहायला तयार नाही. त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, आता तरी पुढे हाची उपदेश. आणि संत वचनाचा जेवढा अनुभव आपल्याला कोरोनाच्या काळामध्ये आला, संत वचनाची प्रचिती जेवढी आम्हाला कोरोनाच्या काळामध्ये आली महाराज, तेवढी कधीच आली नाही. संतांनी सांगितलं होतं, क्षणभंगुर नाही भरवसा. आपण ऐकलं का? देहाच्या गावा आलिया जन्ममृत्यूच्या सोहळ्या आपण ऐकलं का? उपजले ते नासिये, नासिले ते पुनरपी दिसे, आणि हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. पण आपण ऐकलं का? अहो संतांनी सांगितलं, अरे ज्या देहावरती तुम्ही प्रेम करताय, हा देह सुद्धा एक दिवस जाणार आहे. देह जाणार त्याची काळोबा खाणार, किंवा देह हे काळाचे धन कुबेरांचे, येथे मनुष्याचे काय आहे. पण संत वचनावरती तुमचा आमचा कधी विश्वासच राहिला नाही. तेव्हा तुकोबारांना म्हणावं लागलं, आता तरी पुढे हाची उपदेश. अहो महाराज, संतांनी सांगितलं उपजले ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे, पण ह्या ओळ्या आपण फक्त भाषणात म्हणण्याकरता पाठ केल्या.
पण याचा आपल्या आचरणामध्ये काही संबंधच आला नाही. अहो, ज्या लोकांचा परमार्थाशी काळीचाही संबंध नाही, ज्या लोकांना परमार्थ काय हेही माहिती नाही, त्या लोकांनी सुद्धा मला फोन केले महाराज कोरोनाच्या काळामध्ये, आणि ते सांगिततात महाराज कोणी कोणाचं नाही हो, ही सर्व मोहमाया आहे. आणि तुला कधी कळालं? जेव्हा तुला कोरोना झाला आणि तू हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्याच्या नंतर तुला कोणी डब्बा घेऊन यायला तयारच नाही, तेव्हा तू म्हटलं कोणीच कोणाची नाही. अरे पण 450 वर्षापूर्वी महाराजांनी सांगितलं काळी. अरे जेव्हा आपल्याला कोरोना झाला आणि आपला डब्बा घेऊन यायला कोणी तयार नाही, तेव्हा आपण म्हटलो नाही रे नाही कोणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी. अरे पण संतांनी आधीच सांगितलंय, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे आणि अंत हे काळीचे कोण नाही. अरे जोपर्यंत आपल्या पारड्यामध्ये सुख आहे, जोपर्यंत आपल्या खिशामध्ये पैसा आहे, जोपर्यंत आपली मार्केटमध्ये हवा आहे, तोपर्यंतच आपली किंमत आहे. महाराज समाजाचं खरं रूप जगद्गुरु तुकोबाने एवढं परखड कोणीच मांडलं नाही. तुकोबाने सांगितलं जन हे सुखाचे, जोपर्यंत आपल्याकडे सुख आहे तोपर्यंतच आपली बाजारामध्ये किंमत आहे. एकदा का आपला पैसा संपला, एकदा का आपले हाडं निकामे झाले की आपली जगाच्या पाठीवरती किंमत शून्य. मग हे अजूनही तुम्हाला कळायला तयार नाही, तेव्हा तुकोबाने म्हटले आता तरी पुढे हाची उपदेश. अहो महाराज, कोरोनाच्या काळामध्ये गडगच्च श्रीमंत असणारे लोक, करोडपती लोक, त्यांचे मृतदेह नगरपालिकेनं बेवारस म्हणून जाळले. कुठे त्यांचे वारसदार? वारसदार कशाला असतात? तुम्हाला की पैशाला? बोला, कशाला असतात? मग हे तुम्हाला अजूनही कळायला तयार नाही, तेव्हा तुकोबाने म्हटले आता तरी पुढे. फक्त या शब्दावरच बोलणार मी, आता तरी पुढे. मग काय करा? आता तरी तुम्ही गाथा हातामध्ये घ्या, आता तरी तुम्ही ज्ञानेश्वरी हातामध्ये घ्या. मला माहिती आहे तुम्ही सर्व संसारी लोक आहेत, तुम्हाला एवढं परमार्थ करणं शक्य नाही. माझं असंही म्हणणं नाही की तुम्ही लगेच संसार सोडा आणि परमार्थाच्या मागे लागा. पण आज गजानन बाबांच्या प्रगट दिना महोत्सवामध्ये चालू असलेला आपला एवढा मोठा सप्ताह, या सप्ताहामध्ये फक्त तुमच्या लेकराची तुमच्याकडे फक्त एकच माफक इच्छा आहे, आणि माझी इच्छाही अशी आहे महाराज की ती सहज तुमच्याकडून पूर्ण होईल. काय करा माहितीये का? फक्त सकाळी उठल्याच्या नंतर, आपली आंघोळ झाल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याची 5 अभंग आणि त्याचा अर्थ वाचल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नका. आयुष्याचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त एवढंच करा. फक्त तुकोबारायांचे 5 अभंग वाचा, माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या 10 ओव्या वाचा. तुमच्या आयुष्याचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. अरे हाच तर पण मारते, दुसरं काहीच करायचं गरज नाही. आता तुम्ही सर्व समजा, कोणी सामाजिक क्षेत्रात असेल, कोणी राजकीय क्षेत्रात असेल, कोणी क्रीडा कला, सर्वच आपापल्या क्षेत्रामध्ये व्यस्त आहे. पण थोडा फक्त 5 मिनिटं वेळ काढा आणि माझ्या तुकोबारायांचे आणि माझ्या माऊलींचे काही अभंग, काही ओव्या वाचा. तुमच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. पण तुकोबारायांना माहिती होतं की आपल्याकडनं ही इच्छा पूर्ण होणार नाही, तेव्हा तुकोबारांना म्हणावं लागलं आता तरी पुढे हाची उपदेश. मग आता काय करा? आता तरी तुम्ही गाथ्याची संगत करा, आता तरी तुम्ही ज्ञानेश्वरीची संगत करा. जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा इंद्रायणीमध्ये बुडवला. कोणी बुडवला? तुकोबारायांचा गाथा इंद्रायणीमध्ये बुडवला. कोणी बुडवला? रामेश्वर भट्टांनी. संगतीचं महत्व सांगतोय. तुकोबारायांचा गाथा रामेश्वर भट्टांनी दगडाला बांधून इंद्रायणीमध्ये बुडवला. त्याच्यानंतरचा चरित्र भाग, कथा भाग सर्वांना माहिती आहे की 14 दिवसानंतर गाथा पाण्यावरती तरला. जगी दगडा सहित वह्या तारियल्या जैसेल्या. सर्वांना चरित्र भाग माहिती आहे. पण मला तुम्हाला सांगायचं काय की तुकोबारायांचा गाथा रामेश्वर भट्टांनी दगडाला बांधून इंद्रायणीमध्ये टाकला, आणि ज्या वेळेस तुकोबारायांचा गाथा इंद्रायणीमध्ये तरला त्यावेळेस त्या इंद्रायणीमध्ये अजून दगड नव्हते का? तुम्हाला माझं बोलणं कळते का? अजून स्पष्ट सांगतो. आपण एखाद्या नदीच्या खोऱ्यामध्ये गेलो तर त्या नदीच्या खोऱ्यामध्ये आपल्याला किती दगड पाहायला मिळतील? पुष्कळ दगड राहतील.
पण त्यावेळी त्या ठिकाणी त्या क्षणी जो दगड तुकोबारायांच्या गाठ्याला बांधला होता तोच दगड तरला. मग मला तुम्हाला एक सांगायचंय, तुम्हाला जर असं वाटत असेल की हा देहरूपी दगड सुद्धा तरला पाहिजे, मग हा गाथा सुद्धा या देहाला बांधणं काळाची गरज आहे महाराज. मग आता काय करायचं, महाराजांनी सांगितलं गाथा देहाला बांधा. मग गाथा घ्या, बांधा कमरला आणि फिरा गावानं आणि पाठवा आम्हाला फोटो. असं का नाही, अहो संत साहित्याची उंची तुम्हा आम्हाला कळलाच तयार नाही, तेव्हा तुकोबाराने तुमच्या आणि माझे पाय धरायची वेळ दाखवली. अभंगाचं दुसरं चरण. सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, आपुनाले चित्त शुद्ध करा, आपुनाले चित्त शुद्ध करा, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. संत साहित्यांची उंची तुम्हा आम्हाला कळायलाच तयार नाही. अरे एवढा निसर्गाचा महाभयानक प्रकोप तुम्ही आम्ही आमच्या डोळ्याने उघड्या डोळ्याने पाहला, तरी सुद्धा तुम्हा आम्हाला संत साहित्यांची उंची कळालीच नाही. तेव्हा तुकोबाराने तुमच्या आणि माझे पाय धरण्याची वेळ दाखवली. आता मला सांगा, तुकोबाराने तुमच्या आणि माझे पाय धरावं एवढी आपली पात्रता आहे का? तुम्ही बोलता का? मायानं बोला बरं. तुमच्या नवऱ्याला जेवढं जोरात बोलता तेवढंच बोला, बाकी नाही. त्याचा अवस्था एका मिनिटात दाबते म्हणा महाराज. बोला बोला. तुकोबाराने तुमचा आणि माझे पाय धरावे एवढी आपली पात्रता आहे का? तुम्हाला माझी भाषा कळते का? शुद्ध मराठी सांगू का? तुकोबाराने तुमच्या आणि माझे पाय धरावे एवढी आपली लायकी आहे का? मराठी भाषेत सौंदर्य येते. आता गुरुजी मगाचपासून एवढा छान मृदंग वाजवत आहेत, म्हणजे ते मृदंग वाजवण्याकरता लायक आहेत. काय आहेत बोला. गुरुजी मगापासून एवढा छान मृदंग वाजवत आहेत, मग ते मृदंग वाजवण्या काय आहेत? काय आहेत? लायक आहेत. आणि तेवढं छान मला वाजवता येत नाही, मग मी काय आहे? नालायक ही काही शिवी तोडी आहे. तुम्ही बोला, तुम्ही काय घाबरता? हा शब्द प्रयोग आहे, लायक नालायक. वा, मराठी भाषेत सौंदर्य महाराज. अहो तुकोबाराने तुमच्या आणि माझे पाय धरावं एवढी आपली पात्रता नाही महाराज. मग तुकोबाराने तुमच्या आणि माझे पाय धरले, तुकोबारांचा काय स्वार्थ आहे? अहो स्वार्थासाठी कोणी काही करेल ना. निवडणूक आल्याच्या नंतर आपले पाय कोणी धरेल, पण तुकोबारांचा काय स्वार्थ आहे? तर काय स्वार्थ आहे? आपुलाले चित्त शुद्ध करा. इथं तुकोबारांनी घोटाळा केला. तुकोबारांनी काय शुद्ध करायला सांगितलं? चित्त म्हणजे मन. आता इथं किती ट्रॅफिक झाली, इथं जागा तरी आहे का? मायांनो मला सांगा, तुम्ही बसलेले आहे, छोटी छोटी गोष्ट फक्त मला सांगा. तुमचा एखादा माहेरचा जर पाहुणा जर आपल्या घरी येत असेल तर तुम्ही दिवसभर आपल्या घराची साफसफाई करता ना? बरोबर. आपल्या घरचा जर माहेरचा जर एखादा पाहुणा जर आपल्या घरी येत असेल तर आपण दिवसभर आपल्या घराची साफसफाई करतो. आणि मग ज्या विश्वाच्या जगाच्या चालकाला आपल्या हृदयामध्ये ठेवायचंय ते हृदय सुद्धा आपण कधीतरी साफ केलं पाहिजे ना महाराज. आणि तो दीड दमडीचा पाहुणा येण्याकरता जर आपण दिवसभर आपल्या घराची साफसफाई करतो तर विश्वाच्या चालकाला आपल्या हृदयामध्ये ठेवायचं ते हृदय सुद्धा आपण कधीतरी साफ केलं पाहिजे. कारण या हृदयामध्ये कोण राहणार आहे? तुका म्हणे चित्त करारे निर्मळ आणि येऊनी गोपाळ राही तिथे. कोणता गोपाळ? डेपुटी. अरे अजूनही आपल्याला संत साहित्यांची उंची कळायलाच तयार नाही, तेव्हा तुकोबाराने तुमच्या आणि माझे पाय धरायची वेळ दाखवली. मग काही साधक तुकोबारायन जवळ गेले. तुकोबारायला बोलले, तुकोबाराया तुम्ही म्हणता इथून मागच्या आयुष्यामध्ये तुम्ही काय केलं मला माहिती नाही, इथून मागच्या आयुष्यामध्ये तुम्ही कसा जगलात मला माहिती नाही, पण समोर काय करा? आपुलाले चित्त शुद्ध करा. तुकोबाराने तुम्हा आम्हाला आपलं चित्त शुद्ध करायला सांगितलं. पण काही साधक तुकोबारांजवळ गेले आणि तुकोबारांना बोलले, तुकोबाराया अहो आम्हाला चित्त शुद्ध करायचं, चित्त शुद्ध करायचं, पण ते चित्त शुद्ध करण्याकरता नेमकं करायचं तरी काय? याचं उत्तर तुकोबारा अभंगाच्या तिसऱ्या
हित ते करावे देवाचे चिंतन. कसं करा? शुद्ध भावाने, शुद्ध अंतःकरणाने आणि शुद्ध विश्वासाने त्या देवाचं भजन करा. आणि एकदा का तुम्ही त्या देवाचं नामस्मरण केलं तर तुमचं हित झाल्याशिवाय राहणार नाही, तुमचं चित्तही शुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. मग इथे बसलेले प्रत्येक जण, सर्वजण हात वरती करा. सर्व 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 करा 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 करा. मागचे करा करा, चष्म्यावाले, फेट्यावाले, टोपीवाले करा 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 करा. मागचे बसा, मागच्या बायांनो करा ना. माय तुम्ही रुसल्या का? करा करा. वट्यावरती बसलेले, तिकडं माग पाय लांबून बसलेले, करा करा करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरे हरे भजन करा. हरे हरे हित ते करावे देवाची चिंतन. दादा हो, आता तरी आपण आपल्या संस्कृतीचं रक्षण करायला शिका. माझा टाइम झाला, पण शेवटचे 10 मिनिटं घेतली चालतात का? आता तरी तुम्ही आपल्या संस्कृतीचं रक्षण करा. अरे आपली संस्कृती एवढी महान आहे, किती महान आहे सांगू तुम्हाला. अरे आपल्या स्वतःच्या पतीला दृष्टसुख नाही म्हणून स्वतःचे डोळे बांधून ठेवणारी गांधारी, विश्वावरती प्रेम करणारे गौतम बुद्ध, वृद्ध उपाशिनी वाघीच्या तोंडामध्ये आपली मांडी देतात. आणि संत नामदेवराय कुत्र्याने कोरडी चपाती खाऊ नये म्हणून त्याच्या मागे तुपाची वाटे घेऊन धावतात. आणि धर्मासाठी रायरे एवढे तुकडे करणारे धर्मवीर संभाजी महाराज, स्वामी कार्यासाठी सर्वस्व वेचणारे खंडोजी बल्लार, माझ्या शेतकऱ्याच्या मिरचीचा देठाला तरी धक्का लागला तर तुमचे हात कलम केले जातील, असं आपल्या सेनेला बचावणारे छत्रपती शिवाजी महाराज याच मातीमध्ये होऊन गेले महाराज.
एवढी महान तुमची आणि माझी संस्कृती आहे. आणि या मातेमध्ये असा एकच राजा झाला ज्या राजाला स्वर्गात जाऊन देवाने मुजरा केला, तो फक्त आणि फक्त माझा छत्रपती शिवाजी महाराज झाला. एकच राजा इथे जन्मला. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. हे माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर पराजन मन केले तलवारी आधारे वर. असा प्रत्येक मावळा काही वाजेल. अरे हीच ती माती आहे. याच मातीवर छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले. याच मातीवर धर्मवीर संभाजी महाराज होऊन गेले. आणि हक्का बघण्यासाठी सारे महाराज होऊन गेले. सुराज्य याच मातीवर होऊन गेले महाराज. अरे किती महान आहे आपल्यासाठी सांगतो तुम्हाला. अरे हीच ही संस्कृती आहे की प्रभू श्री रामाचे पुढे झालेली आहे. भगवान शंकराच्या देवळाची रोमांचित झालेली आहे. अरे भगवान श्रीकृष्णाच्या मोराची सफाई झालेली आहे. गंगा मायेच्या पाण्याची शुद्ध झालेली आहे. अरे उमा पार्वती तिला चक्र सोडत दिलंय. संतांनी तिला आनंद केली. महाभारताला तिला चित्रभूत केलंय. अशी ही आपली भूमी सत्याला मस्तकी धरणारी, शिववंताला आपलं सांगणारी ही आपली संतांची भूमी. आणि या भूमीचा वर्णन करताना महाराज म्हणतात पंचंद पोरं प्राप्त तो देश. आणि जेथे हरीचे दास जन्म घेतली एवढ्या भूमीला तुमचा आणि माझा जन्म झालाय महाराज. आणि आपल्या मातीचं वर्णन एका वाक्यामध्ये होणार नाही. अरे एक बार उसे इंसान कहते हो, दो बार उसे हैवान कहते हो, तीन बार उसे शैतान कहते हो, बार उसे पाकिस्तान कहते हो. लेकिन पाकिस्तान की हर गंद को बात करें उसे हमारे देश हिंदुस्तान कहते हो. अरे इसकी माती आहे. याच मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले. याच मातीमध्ये धर्मवीर संभाजी महाराज होऊन गेले. धर्मवीर संभाजी महाराज संभाजी महाराजांचं वर्णन करताना औरंगजेब सांगतोय, औरंगजेब आपले शेवटचे श्वास होतोय आणि ते बोलतोय, हम औरंगजेब इस मुल्क सल्तनत के शहंशाह, हमारा इतना बड़ा गुर, हमारी इतनी बड़ी ताकत, अरे सब उम्र जैसी सेना हमारे सामने खड़ी है, लेकिन इन हम पराठों का एक चिता भी नहीं ले सकते. इसकी वजह है संभा, शिवा का बेटा संभा. अरे हमने हाथ नहीं निकाली उसकी, लेकिन अनजान हो गए. हमने खाल उखाड़ी उस संभा की, लेकिन आज पता चला खाल तो हमारी उखाड़ी जा रही है. इसकी वजह संभा, शिवा का बेटा संभा. सच में शेरनी के गोद से सबको शेर ने जन्म लिया है. चावा रे चावा, बहुत चेतन हवा. अरे जय धर्म पर मिटने वाला शेर शिवा का चावा था. जय धर्म पर मिटने वाला शेर शिवा का चावा था. परम पराक्रमी महाप्रतापी एक ही शिवशंभू राजा था, एक ही शिवशंभू राजा था, एक ही शिवशंभू राजा था. साडेतीनशे वर्षापूर्वी 4 सत्ता आक्रमण केलं होतं. आदिलशाही, मुघलशाही, निजामशाही, कुतुबशाही.
उरावरती थया नाचत होत्या. आणि अशा या काळामध्ये शिंदे राजा यायचे. तुझ्या जाधवांच्या पोटी एक कन्यारत्न जन्माला आलं आणि तिचं नाव ठेवण्यात आलं जिजामाता. 7 वर्षाचा जिजामाता आई तुळजाभवानीकडे गेल्या आणि तुळजाभवानीला म्हणतात मराठा किती काय मिळवावा आणि स्वराज्य धर्म वाढवावा. हे जगत या स्वराज्याचा गोंधळ करायचा आहे. या गोंधळाकरता तू आहे. आई भवानी तुझ्या कृपेने धावत भक्ताला. आई भवानी माझ्या चार सत्तांनी आक्रमण केलं होतं. आदिलशाही, मुघलशाही, निजामशाही, कुतुबशाही 4 सत्ता या महाराष्ट्राच्या उरावरती थया नाचत होत्या. आणि गावाच्या गावात लुटली जायची, गावाच्या गावात भेटली जायची. आणि अभिमान तर सोडाच पण स्वाभिमान सुद्धा सावकीच्या पत्रिका हाण पडला होता. आणि अशा या वादळवाड्यामध्ये जिजाऊरुपी नावाची दोन होत होती. मनामध्ये साहस होतो, मनामध्ये धाडस होतं. अरे स्वराज्य निर्माण करायचे पण करणार कसं? कोणाही शक्तीला अरे 18 जातीचा आणि 12 स्वराज्य निर्माण करायचे पण करणार कसं? आणि अशा वेळी माझे मासाहेब 5 महिन्याच्या करून होत्या. उद्धवच्या भाषेत बाहुली केले होते. आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये शहाजीराजांनी निजामशाही सोडली होती आणि आदिलशहाची ताकद पत्कारली होती. आणि त्यावेळेस महासाहेबांकडे खेळ धावत आला आणि बोलता आला माझं बोलतो काय झालं? मासाहेब तुमचे वडील लखुता सोबत अखोजी यशवंतराव त्या निजामशाहीच्या ताकदीमध्ये गेले. मासाहेब त्या बादशाची शमशेर निघाली. मासाहेब तुमच्या घरच्यांचं शिर तणाव झालं. मासाहेब तुमच्या घरच्यांच्या रक्ताने देवगी राहून निघाला. मासाहेब आता मासाहेबांना पटकत होतं आणि काय करावं? अरे रंगारे फक्त मासाहेब नव्हतं रे, त्या दगड तोंडेच्या स्नेहकडे सुद्धा माझा फसला होता. आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये शहाजीराजांच्या मनामध्ये एक प्रश्न आला, आता मासाहेबांना ठेवायचं तरी कुठं? तेव्हा शहाजीराजांच्या मनामध्ये एक गड किल्ला उभा राहिला. सुंदर भावातील आठी बाजूला शांत प्रशस्त असणारा घोडे सुंदरी. तेव्हा माझ्या मासाहेबांची शिवणी गडाची रवानगी करण्यात आली. मासाहेब खाऊ लागल्या. दिवस गेले आणि तेव्हा ते खेळ धावत आला आणि मासाहेबांना पुस्तकाला मासाहेब आपल्या स्वराज्याची फुलं होतो. मासाहेब पंचवटीवर स्नानाने गेले. मासाहेब त्या मोराच्या तिच्यावरती पडली. मासाहेब एवढ्या दिवस उठवले तो एवढ्या दिवस उठवली. आता मासाहेबांना ते करत होतं आणि त्याच वेळेस राज्य गडकरी विजय विश्वासराव यांची धर्मपत्नी लक्ष्मीबाई मासाहेबांनी आली आणि मासाहेबांना बोलतो मासाहेब तुम्हाला काही डोहाळे लागले नाही का? मासाहेब तुम्हाला काही डोहाळे लागले का? तुम्हाला काही चिंचा गोडे आमचे कैरी तुम्हाला काही खावत नाही का? मासाहेब तो शब्द मासाहेबांच्या कानावरती पडला. मासाहेब कुठून उठला आणि मासाहेब करावा करावा आणि जो माझ्या आईवडीची जीव तुटतो, जो माझ्या आईवडींना घोड्यावरती उठतो त्याचं शिर धडावर उठावं तो आहे लागले कोणा याचे. पाहता पाहता मासाहेबांचे दिवस भरत आले आणि मासाहेब त्या शिवाजीकडे गेल्या आणि त्या देवीला म्हणतात अंबिके रणचंडिके वरदायनी वरदान दे. अंबिके रणचंडिके वरदायनी वरदान दे. उन्मत्त हो सिंहासने शिर फाळल्या मज पुत्र दे. हे शिवादेवी, हे जगदंबा माता, हे माय तुळजाभवानी तुम्हाला असा पुत्र दे तो शेतकऱ्यांचं राज्य निर्माण करेल, तो काम करायचं राज्य निर्माण करेल, तो कष्ट करायचं राज्य निर्माण करेल, तो गोरगरिबांचं राज्य निर्माण करेल, तो दीनदलितांचं राज्य निर्माण करेल असा पुत्र तुम्हाला दे. आणि या जगाच्या पाठीवरती या स्वराज्याचा सुजोग झाला आणि तारीख अवतरली 19 फेब्रुवारी 1630 या महाराजाच्या मुशीत आणि जिजाऊच्या खुशीत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. आता 19 फेब्रुवारी जवळ आलीच, झाले मावळी जागी. अरे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला जागे होऊ नका. मला एक तुम्हाला सांगायचंय,
छत्रपती शिवाजी महाराज आता डोक्यावर घेण्याची गरज नाही महाराज, तर छत्रपती शिवाजी महाराज आता डोक्यात घेण्यात करायची गरज आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा पोशाख घालून कपाळावरती चंद्रकोर लावून कोणी छत्रपती होत नाही. छत्रपती शिवाजी महाराज होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्या आचरणामध्ये आणावे लागतात, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज घडतात. अरे आज इथे प्रत्येकाला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे, छत्रपती संभाजी महाराज जन्माला आले पाहिजे. अरे आज जर छत्रपती शिवाजी महाराज जर जन्माला आले ना, तर काय वाटेल त्या राजाला की हेच ते वेसनी स्वराज्य आहे का मी घडवलेलं. अरे माझ्या मावळ्यांनी रक्त साडून हे स्वराज्य रात्रंदिवस पराक्रम केले आणि माझ्या मावळ्यांनी हे स्वराज्य घडवलं, आणि तुम्ही आणि मी हे स्वराज्य एवढं बिघडवलं महाराज, एवढं धुळीस मिसळलं. माझ्या राजाने जर बघितलं तर माझे राजे म्हणतील हेच ते वेसनी स्वराज्य आहे का मी घडवलेलं. अरे आज जर तुम्हाला वाटत असेल की छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे, धर्मवीर संभाजी महाराज जन्माला आले पाहिजे, तर एक काम करा, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्या आचरणामध्ये आणा. घराघरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आपण जयंती साजरी करतो, समोर डीजे लावतो आणि डीजेच्या तालावरती आपण नाचतो. आपल्याला काहीतरी वाटायला पाहिजे. महाराज आपल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी सर्वेक्षण करण्यात आलं की इलेक्शन मध्ये जेवढी दारू विकल्या जात नाही तेवढी छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांच्या जयंतीला विकली जाते. किती मोठी शोकांतिका आहे. अरे ज्या राजाला सुपारीच्या खांडाचं देखील व्यसन नव्हतं, त्या राजाच्या जयंतीमध्ये जर आपण दारू पिऊन आणि गुटखा खाऊन जर नाचत असेल तर किती मोठी शोकांतिका आहे. अरे लाज वाटली पाहिजे आपल्याला. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत आपण, त्यांचे विचार आपण आपल्या आचरणामध्ये आणले पाहिजे. अरे ज्या राजानं परस्त्री माते समान जागा अशी शिकवण आपल्याला दिली, आज त्याच महाराष्ट्रामध्ये 3 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार होतात. किती आपली पाचरी घसरली महाराज. अरे आज या मुद्द्यावरती बोलणं ही काळाची गरज आहे महाराज. काही लोकांना वाटतं महाराजांनी बोलायला नाही पाहिजे, काहींना आवडत नाही. तुम्हाला नका आवडू देऊ, तू का म्हणे खरे बोलू, असं बोलणं ही काळाची गरज आहे. अरे आज आपला महाराष्ट्र हा एवढा व्यसनाच्या आहारी चाललाय की मार्च 2024चा सर्वे हे गुरुजी की 100 मुलांपैकी 93 मुलं व्यसनाच्या आहारी आहेत. किती मोठी शोकांतिका आहे, विचार करा. अरे तुम्ही ज्यावेळेस व्यसन करताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ती पुडी फाडताना, ज्यावेळेस तुम्ही पुडी फाडताना आणि ती पुडी तोंडात टाकताना तुमच्या मायेचा चेहरा आठवा आणि तुमच्या बापाचे पाय लक्षात ठेवा. तुम्ही कधी व्यसन सुद्धा करणार नाही महाराज. अरे ज्या मायेने तुम्हाला 9 महिने 9 दिवस तुमच्या उदरामध्ये वाढवलं, ज्या मायेने 9 दिवस तुम्हाला तुमच्या उदरामध्ये साठवलं, त्या मायेने तुम्हाला कशा करता मोठं केलं, व्यसन करण्याकरता. अरे दादांनो, आपल्या देशाला पाकिस्तानपासून भीती नाहीये, आपल्या देशाला नक्षलवाद्यापासून भीती नाहीये, आपल्या देशाला आतंकवाद्यापासून भीती नाही, तर आपल्या देशाला फक्त 2च गोष्टीपासून भीती आहे, एक व्यसन आणि दुसरी फॅशन. आज हे बोलणं काळाची गरज आहे महाराज. आणि तुम्हाला व्यसन करायचं तर माझ्या हरिनामाचं व्यसन करा. आणि तुम्ही दारू पिल्याच्यानंतर, रात्री दारू पिल्याच्यानंतर तुमची दारू सकाळी उतरेल, पण एकदा का जर तुम्ही गजानन बाबांच्या नामस्मरणाची जर दारू जर पिली तर तुमच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. अरे जाम पर जाम क्या पीते हो, आधी रात में उतर जाएगी, प्याला पियो हरि नाम का, पूरी जिंदगी सुधर जाएगी. आणि आज फक्त एकच मुद्द्यावर मला सांगायचं की आज तरुण मुलं व्यसनाच्या आहारी तर चाललाच, पण सर्वात मोठी दुसरी गोष्ट तरुण मुलांना लागलेली ती म्हणजे आहे प्रेम. आज प्रेमामध्ये सुद्धा तरुण मुलं एवढा वयामध्ये चाललाय की प्रेमासाठी तरुण मुलं आत्महत्या करतायत महाराज. आज तुम्हाला मी सांगेल, असे प्रकरण मी माझ्या डोळ्याने सुद्धा पाहिलेत की फक्त त्या मुलीसाठी आपण आपल्या जीवाची पर्वा करत नाही. अरे इथे बसल्या प्रत्येक तरुणाला आणि प्रत्येक तरुणींना विनंती असेल की तायांनो, तुम्ही प्रेम करता याच्याबद्दल माझं दुमत नाही, तुम्ही प्रेम करा, पण प्रेम कसं करा हेही फार महत्वाचं आहे. प्रेम कशाला म्हणतात तुम्हाला सांगू. अरे माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी पांडुरंगावरती केलं ते प्रेम, माझ्या नामदेवरायांनी विठ्ठलावरती केलं ते प्रेम, माझ्या मिरेनी श्रीकृष्णावरती केलं ते प्रेम. अरे आर्मीतले पोरं देशावरती करतात ते प्रेम, बावळ्यांनी छत्रपतींवर केलं ते प्रेम, त्याला प्रेम म्हणायचं. तुम्ही आम्ही करतोय ती फक्त एक वासना आहे. आणि वासनेसारख्या बेकार शब्दाला, प्रेमासारख्या निरपेक्ष शब्दांना कधीच कलंकित करू नका, ही विनंती करेल. अरे त्या मुलीसाठी तुम्ही मरता, आपल्या देशासाठी
जो जवान शहीद होतो आपल्या देशासाठी कधीतरी आपलं बलिदान झालं पाहिजे महाराज. तुम्हाला मरायचं नाही तर या देशाकरता मरा. अरे क्यों मरते हो बेवफा सनम के लिए, दो कद जमी भी नहीं मिलेगी तुम्हारे दफन के लिए. क्यों मरते हो बेवफा सनम के लिए, दो कद जमी भी नहीं मिलेगी तुम्हारे दफन के लिए. मरना है तो देश के लिए मरो मेरे यारो, हंसना है भी दुपट्टा फाड़ के देंगे तुम्हारी कफन के लिए. आणि शेवटचा मुद्दा सांगतो की तरुणांना तुम्ही आपल्या हिंदू धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा. आणि आज आपण एकत्रित येणं ही काळाची गरज आहे महाराज. अरे आज जर इथे बसल्या प्रत्येकाला जर विचारलं तुम्ही कोण आहात, तर कोणी सांगेल मी पाटील आहे, मी मांग आहे, मी महार आहे, मी बुद्ध आहे, मी कुणबी आहे, मी वंजारी आहे, मी बंजारी आहे. अरे आता असं सांगू नका. मी हिंदू आहे आणि हिंदुस्थान माझा देश आहे. आयुष्याचा सार्थ झाल्याशिवाय. अरे आज आपण आपला भारत देश एकत्र येणं का आपला हिंदू धर्म एकत्र येणं फार मोठी गरज आहे महाराज. अरे आज आपल्याला प्रत्येकाला वाटतं की आपला भारत देश ही हिंदू राष्ट्र झालं पाहिजे, पण का होत नाही माहितीये का तुम्हाला. अरे 22 करोड लोकसंख्या असताना पाकिस्तान जर इस्लामिक राष्ट्र होऊ शकतो, तर 110 कोटीहून जास्त लोकसंख्या असताना आमचा भारत देश हा हिंदू राष्ट्र का होऊ शकत नाही, याचं गोष्ट सांगतो मला ऐका. अरे 50% लोक जिवंत असून मेल्यासारखे, 30% लोक झोपण्यात खाण्यापिण्यात व्यस्त आहे, आणि 20% लोक ज्यांना हिंदू देश धर्म याच्याबद्दल कळवळ आहे. अरे ज्यावेळेस 100% हिंदू लोक एकत्र येतील महाराज, त्यावेळेस आपला भारत देश हिंदू राष्ट्राशिवाय झाला तयार नाही. ही तेवढं खरंच आहे. अरे आपल्या हिंदूमध्ये किती ताकद आहे सांगू तुम्हाला. हम हिंदू में इतनी ताकत है यारो, हम गुलाब को भी कमल बना देते. हम हिंदुओं में इतनी ताकत है यारो, हम गुलाब को भी कमल बना देते. लेकिन कम दबक हम हिंदू एक नहीं तो अयोध्या में क्या हम पाकिस्तान में भी राम मंदिर बना देते. आणि आज आपलं जे राम मंदिर झालं ना महाराज, त्या राम मंदिराच्या विरोधामध्ये आज आपलेच लोक बोलतायत. आज लोक म्हणतात की त्या राम मंदिराच्या जागी जर हॉस्पिटल झालं असतं तर फार बरं झालं असतं. त्या प्रत्येक व्यक्तीला सांगणे माझं, अरे अभी जरासा धीर धरो जमुना का पाणी खोलेगा. राम मंदिर झालंय, अभी जरासा धीर धरो जमुना का पाणी खोलेगा. राम भक्त के बाद अभी तो श्याम भक्त भी डोलेगा. अरे जिस दिन गदा उठा ली हमारे पवन सुत हनुमान ने, उस दिन कब्र में बैठा औरंगजेब भी राधे राधे बोलेगा. आज आपण आपल्या हिंदू धर्मावरती बोलणं काळाची गरज आहे महाराज. आज लोकांना आवडत नाही हिंदू धर्मावरती बोलणं. अरे आज जर आपण हिंदू धर्माबद्दल बोललो नाही तर आपला धर्म कुठला कुठे जाईल. आणि आता तो काल एक छत्रपती संभाजी महाराजांबद्दल एक छावा नावाचा पिक्चर आला, ते सर्व तरुणांनी पहा. तुम्हाला कळेल की आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान आपल्या भारत देशासाठी काय आहे, आपल्या स्वराज्यासाठी संभाजी महाराजांचं बलिदान किती महत्वाचं आहे. अरे आज आपला तरुण व्यस्ताच्या आहारी जातो, याचं कारण माहिती का तुम्हाला. आज आपल्या तरुण मुलांचा जो आयडल आहे, जे आदर्श आहे, तो चुकीचा आहे महाराज. अरे ज्या भारत सरकारने सचिन तेंडुलकरला भारतरत्न अवॉर्ड दिला, तो सचिन तेंडुलकर ऑनलाईन गेमिंगची जाहिरात करतोय. तुम्ही पैसे लावा, तुम्ही जुगारी व्हा, तुम्ही सट्टेबाज व्हा, याची जाहिरात करतोय. अरे ज्या महेंद्रसिंग धोनीला पूर्ण भारत देशाने माही म्हटलं, तो महेंद्रसिंग धोनी ड्रीम 11ची जाहिरात करतोय. अरे ज्या विराट कोहलीला पूर्ण भारत देशाने रन मशीन कोहली म्हटलं, तो विराट कोहली MPLची जाहिरात करतोय. अरे ज्या भारत सरकारने ज्या हिरोला पद्मभूषण पद्मविभूषण अवॉर्ड दिला, ते लोक विमल पान मसाल्याची जाहिरात करताय. आपला भारताचा तरुण व्यसनाधीन झाला पाहिजे, आपला भारताचा तरुण जुगारी झाला पाहिजे, लुट्टेबाज झाला पाहिजे, याच्याकरता हे आयडल लोक ऍड करताय. पण दादा, या जगाच्या पाठीवरती फक्त वारकरी संप्रदाय हा असा एकच संप्रदाय आहे की तो रोज हजारो तरुणांना सांगतोय की तुम्ही व्यसनाच्या पासून दूर राहा, व्यसनापासून तुम्हाला काहीच मिळणार नाही, आणि पुरुषार्थ संपन्न छत्रपती शिवाजी महाराजांसारखं तुमचं जीवन बनवा. आणि आपल्या राजांना आपलं आदर्श मानायला शिका. आणि जाता जाता फक्त ज्यांनी माझं सौजन्य घेतलं त्यांनी मला फक्त एका टॉपिकवर तू बोलायला सांगितलं. फक्त 2च मिनिटं बोलणार आहे, आता वेळ खूप झाला, आधीच 15 मिनिटं लेट झाले. अर्थ नाही महाराज. अरे आज महाराष्ट्रामध्ये अनेक कीर्तनकार झाले, अनेक कथाकार झाले, अनेक कविकार झाले, अनेक लेखक झाले. पण प्रत्येक कथाकारानं प्रत्येक लेखकानं आपल्या आईचं तोंड भरून कौतुक केलं, पण त्या बापासाठी कोणी काही लिहिलं नाही. साने गुरुजींनी श्यामचे एक पुस्तक लिहिलं, पण श्यामचा बाप साने गुरुजींना सुद्धा कळाला नाही. अरे बाप काय असतो, पडद्याचा जो काम करतो ना, तो बाप आहे. आई मला भूक लागली म्हणून 1 रुपया देणारी आई सर्व जगाच्या लक्षात राहिली. आई मला भूक लागली म्हणून 1 रुपया देणारी आई सर्व जगाच्या लक्षात राहिली, पण आपली पात्रता नसताना आपल्या शाळेची 2-2 लाख रुपये फी भरणारा बाप तुमच्याही लक्षात राहिला नाही आणि माझ्याही लक्षात राहिला नाही.
माझा मुलगा नोकरीला लागला म्हणून गावभर पेढे वाटणारे सर्व जगानं पाहिली. माझा मुलगा नोकरीला लागला म्हणून गावभर पेढे वाटणारे सर्व जगानं पाहिली. पण माझा मुलगा नोकरीला लागायलाच पाहिजे याच्याकरता त्या मोठ्या साहेबांच्या पाया पडणारा आणि 50 लाख रुपये घेऊन जाणारा बॅग तुमच्याही लक्षात राहिला आणि माझ्याही लक्षात राहिला नाही. अरे विराट कोहली, रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर यांनी 22 सालच्या फुटावरनं ज्यावेळेस शतक पूर्ण केलं त्यावेळेस भारतातल्या प्रत्येक तरुणांनी टाळ्या वाजवल्या. अरे पण त्या बापाने 47 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये या दुऱ्यापासून त्या दुऱ्यापर्यंत तुझ्यासाठी लाखो धावा केल्या. त्या बापासाठी तुम्ही कधी टाळ्या वाजवल्या का सांगा मला. त्या बापाला कधी विसरू नका. आणि त्या बापाचं सर्वात जास्त प्रेम आपल्या मुलांवर असतं, आपल्या मुलींवर असतं. इथे बसलेल्या प्रत्येक ताईला विनंती केली की ताई, तू तुझ्या जीवनामध्ये काही नाही केलं तरी चालेल. अगं तुझ्या बापाला वाटत नाही की तू कलेक्टर व्हावं, तुझ्या बापाला वाटत नाही की तू वकील व्हावं, तुझ्या बापाला वाटत नाही की तू इंजिनियर व्हावं, तुझ्या बापाला वाटत नाही तू डॉक्टर व्हावं, पण तुझ्या बापाला फक्त एवढंच वाटतं की माझ्या मुलीने मला समाजामध्ये मानवरती करून जगू द्यावं. फक्त त्या बापाला तुमच्याकडून एवढीच अपेक्षा. तुम्ही असं कोणतंच पाऊल टाकू नका जेणेकरून त्या बापाला समाजामध्ये मान खाली घालावी लागेल. आणि इथे बसल्या प्रत्येक तरुणांना विनंती करेल की तरुणांनो, तुम्ही असं जीवन जगा, असं जीवन जगा. अरे वयाच्या 25व्या वर्षापर्यंत तुमच्या बापाच्या नावामुळे तुम्हाला ओळखलं. वाक्य लक्षात ठेवा, वयाच्या 25व्या वर्षापर्यंत तुमच्या बापाच्या नावाने तुम्हाला ओळखलं. पण इथून समोर तुम्ही असं कार्य करा की तुमच्या नावाने तुमच्या बापाला ओळखलं गेलं पाहिजे. असं काहीतरी करा. आणि महाराज ज्या दिवशी आपले आई वडील सुद्धा आपल्याला संस्कार देतील त्यावेळेस आपण सुद्धा असंच करू. त्या बापाला कधी विसरू नका. अरे एक कविकार आपल्या बापाबद्दल फार छान सांगतो. एक गाणं आहे, घडी भर तू थांब जरा. घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लय अवघड आहे गड्या उमगाया बापर. झालेली सेवा तुम्ही बसलेले सर्व संत मायबाप तुम्हा सर्वांच्या चरणांमध्ये सेवा समर्पित करतो. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द जर वाईट गेला असेल तर तुमचं लेकरू म्हणून माफ करा. ज्यांना कोणाला 3 मुले आहेत त्यांनी मला 4था मुलगा म्हणून माफ करा. ज्यांना 2 मुले आहेत त्यांनी मला 3रा मुलगा म्हणून माफ करा. ज्यांना 1 मुलगा आहे त्यांनी मला 2रा मुलगा म्हणून माफ करा. आणि ज्यांना मुलगाच नाही, इथं माझे वडील आहेत, त्यांना भेटा आणि मला दत्तक घ्या. झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या. झालेली सेवा माझे गुरुवर्य महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार विजय महाराज गवळी शास्त्री यांच्या वचनी झालेली सेवा समर्पित व या ठिकाणी वाण्याला विराम. ज्ञानेश्वर माऊली Ha 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 ha